30 कोटी कामगार रस्त्यावर उतरणार. गुरुवारी भारत बंदचा इशारा. देशभरात जनजीवन ठप्प होण्याची शक्यता. केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यांविरोधात देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांनी गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या देशव्यापी संपात तब्बल 30 कोटींहून अधिक कामगार सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात असून देशभरातील जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कामगार संघटनांचा आरोप आहे की नव्या कामगार कायद्यांमुळे कामगारांचे हक्क कमी होतील, कंत्राटी पद्धतीला चालना मिळेल आणि रोजगार असुरक्षित बनेल. याच पार्श्वभूमीवर संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकार विरोधात थेट लढाई पुकारली आहे. या आंदोलनाला शेतकरी संघटनांनीही पाठिंबा जाहीर केल्याने बंदचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये वाहतूक सेवा, औद्योगिक क्षेत्र, बँकिंग, विमा, टपाल सेवा तसेच सार्वजनिक क्षेत्रातील विविध कामकाजावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. दरम्यान प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क ठेवली असून नागरिकांनी गुरुवारी घराबाहेर पडण्यापूर्वी स्थानिक परिस्थितीची पाहणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार असल्याचे संकेत आहेत. भारत बंदला नेमका किती प्रतिसाद मिळतो आणि त्याचा देशाच्या अर्थकारणावर व जनजीवनावर किती परिणाम होतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.